नमस्कार. तर हा जो व्हिडिओ आहे वर्क एनर्जी पॉवर म्हणजे कार्य, ऊर्जा आणि शक्ती. तर हा टॉपिक किती महत्वाचा आहे का वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे की भौतिकशास्त्रामध्ये गणित विचारतात आणि नेमके गणित कोणत्या टॉपिकवरती विचारतात. भौतिकशास्त्रामध्ये तर 8-10 टॉपिक आहेत, वेगवेगळे चॅप्टर आहेत, परंतु त्याच्यामध्ये कोणते चॅप्टर आहेत जे गणित विचारणारे आहेत. तर हे एक हा आपला वर्क एनर्जी पॉवर जो आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि दुसरा कोणता तर करंट इलेक्ट्रिसिटी, त्याचा सुद्धा वेगळा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पण आपण पूर्ण गणित घेतलेले आहे. ठीक आहे, तर बघा मग आता हा सुरुवात करूया आपल्या या टॉपिकला. जास्त कठीण टॉपिक नाही आहे, सोपा टॉपिक आहे आणि वेळ पण काही जास्त लागणार नाही. हा गणित सोडवायला कदाचित वेळ लागू शकतो, बाकी हा काही जास्त मोठा टॉपिक नाही. तर बघा सुरुवात करूया आपण ऊर्जापासून. ऊर्जा म्हणजे काय? आता ऊर्जा म्हणजे काय तर एखाद्या वस्तूमध्ये कार्य करण्याची जर का क्षमता असेल तर त्याला आपण त्याच्यामध्ये ऊर्जा आहे असं म्हणतो. जसं आता माझ्यामध्ये ऊर्जा आहे का? ऊर्जा जर का नसती तर मी बोललो नसतो, नाही का? कोणती गोष्ट ऊर्जाशिवाय चालू शकत नाही. मशीन सुद्धा ऊर्जाशिवाय चालू शकत नाही, लाईट सुद्धा ऊर्जाशिवाय चालू शकत नाही. तर ऊर्जा म्हणजे काय? तर ऊर्जा म्हणजे एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच काय तर ही ऊर्जा. तर ही जी ऊर्जा आहे, ही जी क्षमता आहे त्याला कशामध्ये मोजत असतो आपण तर ज्यूलमध्ये मोजत असतो. ठीक आहे, ज्यूलमध्ये मोजतो. किंवा जर का आपल्या शरीरासंबंधी जर का ऊर्जा असेल तर आपण त्याला कॅलरीमध्ये मोजत असतो, कॅलरीमध्ये मोजतो. आलं लक्षात? तर त्याचे एसआय एकक, एसआय युनिट काय आहे तर ज्यूल किंवा कॅलरी. ठीक आहे, हे झालं एसआय. परंतु सीजीएस अर्ग मध्ये मोजतो आपण. सीजीएस हे अर्ग आहे, काही प्रश्न विचारत नाही, विचारला तरी खूप आधी विचारलेला आहे, परंतु पुढे एवढे सोपे प्रश्न विचारत नाही. आजकाल अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारायला लागलेली आहे एमपीएससी. आता बघा ही जी ऊर्जा आहे तर ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं आता मी बोलतोय तर माझ्यामध्ये ऊर्जा आहे, तर कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे तर केमिकल, रासायनिक ऊर्जा आहे. ठीक आहे, जेव्हा ह्या मी बोलायला लागलो तेव्हा माझ्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर कशात झालेलं आहे? साऊंड एनर्जीमध्ये, म्हणजे ध्वनी ऊर्जेमध्ये झालेलं आहे. लक्षात? तर ही जी ऊर्जा जी असते तुम्हाला एक सांगतो, एक नियम आहे, ऊर्जेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी त्याला आपण म्हणतो. तर हे काय म्हणते हा नियम की ऊर्जा जी आहे ती आपल्याला निर्माण करता येत नाही आणि ऊर्जा जी आहे तिला आपल्याला नष्टही करता येत नाही. जी ऊर्जा असते ती एकाच रूपांतर दुसऱ्यामध्ये होत असते, म्हणजे एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये होते. जसं मी एक उदाहरण दिलं की माझ्यामध्ये केमिकल एनर्जी आहे, त्याचं रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये, साऊंड एनर्जीमध्ये झालं. आलं लक्षात? जसं फटाका पहा ना तुम्ही, फटाक्यामध्ये काय असते? केमिकल्स असतात वेगवेगळे, फॉस्फरस वगैरे. त्या फटाक्याला ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस काय होते? त्याच्यामधून मोठा आवाज निघते आणि प्रकाश निघते सायंकाळच्या वेळी जर का तुम्ही फोडला तर. ठीक आहे, म्हणजे केमिकल ऊर्जेचं रूपांतर कशात झालेलं आहे? साऊंड एनर्जी आणि लाईट एनर्जीमध्ये झालेलं आहे. त्याच प्रकारे बघा फटाक्याला आजूबाजूला जे काही कव्हरिंग असेल, सुतळी बॉम्ब जर का असेल तर सुतळी त्याची इकडे तिकडे पळालेली असते, म्हणजे सुतळीला काय मिळालेली आहे? गती मिळालेली आहे. आणि गती म्हणजे काय तर कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, म्हणजे केमिकल ऊर्जेचं रूपांतर कशात झालं? एक कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जेमध्ये झालं, ध्वनी ऊर्जेमध्ये झालं आणि प्रकाश ऊर्जेमध्ये झालं. परंतु ऊर्जा नष्ट झाली का? नाही, ऊर्जेचं रूपांतर झालं. आलं लक्षात? तर ऊर्जेचे प्रकार जसं सौर ऊर्जा, सूर्यापासून मिळालेली, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, केमिकल एनर्जी, हे भरपूर सारे वेगवेगळे प्रकार आहेत. आता यांत्रिक ऊर्जा, आता हे मी जेवढे इथे 4 लिहिले, 4च आहे का? भरपूर सारे आहेत. मी ध्वनी पण सांगितलं, भरपूर सांगितले ना, वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. तर आता यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. एक आहे गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, ज्या वस्तूला गती असते त्याच्यामध्ये म्हणजे काय तर कायनेटिक एनर्जी आहे असं आपण म्हणत असतो. आणि स्थितीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे तिच्या स्थितीमुळे मिळालेली, त्याच्या स्थितीमुळे तिच्यामध्ये ऊर्जा मिळालेली आहे. जसं हा पेन, आता या पेनाला मी काय केलं? असं वर उचललं, जर का मी हा हात असं काढून टाकला तर काय होईल? हा पेन खाली पडेल, नाही का? हा पेन खाली पडेल. का बरं पडला? कोणतीही गोष्ट जर का गती, आता खाली पडेल म्हणजे काय तर गतीमध्ये येईल ती. आणि कोणत्या वस्तूला जर का गती आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी. कशी आली ती कायनेटिक एनर्जी? पहिले पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये आपण भरली तेव्हा कुठे त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये झालं, म्हणून ते खाली खाली पडायला लागली. आलं लक्षात? तर 2 प्रकारची मेकॅनिकल एनर्जी असते, एक आहे कायनेटिक एनर्जी, दुसरी आहे पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तर गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे काय तर गतीज ऊर्जा. फॉर्म्युला काय आहे तर हाफ mv². एम काय आहे तर त्याचं वस्तुमान, व्ही काय आहे तर त्याची वेलोसिटी, स्पीड. स्थितीज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तर विशिष्ट स्थितीमुळे किंवा विशिष्ट आकारामुळे पदार्थाला प्राप्त झालेली ऊर्जा. विशिष्ट आकारामुळे म्हणजे कसं? जसं धनुष्यबाण, धनुष्यबाणाला ज्यावेळेस आपण असं ताणतो तर त्याचा आकार बदलला, जसा सोडला आपण तर तो काय होतो? त्याचा आकार जशाच तसा होण्यासाठी तो काय, ती दोरी काय होते परत अशी समोर येते आणि समोर होता होता त्या बाणाला धक्का देते आणि बाण पळतो. म्हणजे ज्यावेळेस मी बाणाला तसा ताण दिला म्हणजे त्याचा आकार बदलला, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आली.
जेव्हा मी ते सोडलं तर त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर त्या बाणामध्ये कायनेटिक एनर्जीमध्ये झालं. ठीक आहे, तर कायनेटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, तर mgh. एम काय आहे त्याचं वस्तुमान, जी काय आहे आपलं गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, आणि एच काय आहे तर हाईट, म्हणजे किती उंच आपण त्याला नेलं, किंवा बाणाला जर का असं ताणलं तर किती अंतर ते ताणलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर असं. आता बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मी आधीच सांगितलं, तुम्हाला समजून सांगितलं होतं की ऊर्जा जी आहे की ही ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही, फक्त एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या फक्त एका प्रकारची ऊर्जा दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होते. जसं फटाका, जसं जलविद्युत प्रकल्प, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, जसं असे मोठे मोठे डॅम असतात, असे धरणं असतात. ठीक आहे, त्या धरणांमध्ये मोठे मोठे गेट असतात, दरवाजे असतात, आणि दरवाजे डायरेक्ट उघडेच ठेवतात का ते? नाही, बंद ठेवतात. का बरं बंद ठेवतात? की जेणेकरून पाणी साठवता आलं पाहिजे आणि गरजेनुसार आपल्याला त्या पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करता आली पाहिजे. कशी करतात ती इलेक्ट्रिसिटी तयार? तर काय असते, ह्या दरवाज्यांच्या बरोबर खाली असे मोठे मोठे पाईप असतात. ह्या पाईप मधून काय करते, हे जे आता हे साहजिक आहे, हे जे आपण धरणं बांधतो तशी खाली बांधतो का जमिनीच्या आतमध्ये बांधतो का? नाही, जमिनीच्या वर बांधतो, डोंगर भागात बांधतो, जो म्हणजे उंच राहायला पाहिजे ते. ठीक आहे, जेणेकरून काय होते मग हे पाणी काय होते, हा वरून खाली येते. आता पाणी वर आहे म्हणजे काय, म्हणजे जमिनीपासून ते वर आहे म्हणजे हायटेड आहे, म्हणजे साहजिक आहे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असेल, स्थितीची ऊर्जा त्याच्यामध्ये साठवली असेल, पोटेन्शियल एनर्जी. आता जर का त्या पाण्याला मी सोडलं तर त्या पाण्याला गती मिळेल. गती मिळेल म्हणजे काय, तर त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होईल, कायनेटिक एनर्जीमध्ये, स्थितीची ऊर्जा म्हणजे गतीची ऊर्जेमध्ये होईल. आता याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे, की असंच पाणी सोडून द्यायचं, मोकळं करायचं नाही, त्याची ऊर्जा काढता आली पाहिजे. मग कशी काढतो आपण? या पाण्याला काय करतो आपण, टर्बाईन मधून सोडतो. टर्बाईन मध्ये ना, या टर्बाईनला पंख असतात असे. आता हा पंखा आहे, या पंख्याला ते काय करतात, धक्का देतात आणि हे पंखा फिरायला लागतात. आणि हा पंख फिरायला लागले की मग याचाच एक जो शाफ्ट असतो, रॉड, तो टर्बाईन मध्ये गेलेला असतो. आणि टर्बाईन मध्ये मोठे मोठे दोन असे मॅग्नेट असतात, त्याच्या बरोबर मधोमध अशी कॉईल असते, आणि ती कॉईल फिरली तर दोन मॅग्नेटच्या मदत फिरली, मॅग्नेटिक फील्ड ते म्हणजे तोडत असते, त्याच्यानुसार मग इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. कशा प्रकारे होते ते आपण पुढे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक मोटरचा अभ्यास करू त्यावेळेस तुम्हाला सांगेन. फक्त आता एवढं लक्षात असू द्या की ज्यावेळेस जनरेटर मधला शाफ्ट फिरतो तर त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी तयार होत असते, आणि मग ही जी विद्युत ऊर्जा आहे ती मग आपल्या घरी येते. नाही का, म्हणजे बघा बरं, पहिले पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी होती, मग त्याचं रूपांतर कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जेमध्ये झालं, मग त्याचं रूपांतर आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये केलं, विद्युत ऊर्जेमध्ये केलं, आणि तीच विद्युत ऊर्जा मग आपल्या घरी येते. आपण त्याचा वापर मग लाईट लावण्यासाठी करतो, मग लाईटामधून प्रकाश बाहेर निघतो, म्हणजे प्रकाश ऊर्जा झाली. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिकचं रूपांतर इलेक्ट्रिक, आणि इलेक्ट्रिकचं रूपांतर प्रकाश म्हणजे लाईट एनर्जीमध्ये झालं. म्हणजे बघा नाही का, प्रकाश हा जो आहे म्हणजे जो ऊर्जा आहे ते एकाच्या रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जाते. ठीक आहे, नष्ट आणि किंवा निर्माण करता येत नाही. पुढे पहा, आता ऊर्जा पाहिलं, आता आपल्याला पाहायचं कार्य, वर्क. आता आपण काम करतो तर कशामध्ये मोजतो? पहिले तर कामचा फॉर्म्युला काय आहे? काम करणे म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा बॉक्स आहे, हा जो आहे बॉक्स आहे, ह्या बॉक्सला मी धक्का दिला आणि समोर 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 असा नेलं, म्हणजे मी एक प्रकारे काम केलं की नाही. साहजिक आहे ना, घाम गेला माझा, ऊर्जा गेली त्याच्यामध्ये, मी काम केलं. परंतु आपण हा धक्का देतो कसा, जसा आता हा बॉक्स आहे, याच्यामध्ये काहीतरी सामान आहे, याला काय केलं मी, दोरी बांधली आणि अशा प्रकारे ओढलं. मी असं ओढलं का डायरेक्ट हॉरिझॉन्टल ओढलं का? नाही, त्याला मी असं उभं ओढलं, असं अशा प्रकारे कुठेतरी कितीतरी काहीतरी अँगल आहे, मला माहित नाही किती आहे तर, परंतु कुठेतरी अँगलने मी असं तिरपं ओढलं, ताकद लावली ना, मग हळूहळू तो बॉक्स मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलो. म्हणजे मी काय केलं, काम केलं. तर ह्या कामाचा फॉर्म्युला काय आहे, कसं काढणार मी किती काम केलं म्हणून? तर मी किती फोर्स लावला. फोर्स जो असतो कशामध्ये असतो, न्यूटन मध्ये मोजत असतो आपण फोर्सला. मी फोर्स किती लावला, आणि फोर्स लावल्यानंतर मी ह्या बॉक्सला कुठून कुठपर्यंत घेऊन गेलो, म्हणजे किती मीटर मी सरकवला त्या बॉक्सला, म्हणजे डिस्टन्स. तर डिस्टन्स नाही, डिस्प्लेसमेंट. सरसरी डिस्प्लेसमेंटला आपण यस मध्ये मोजत असतो. ठीक आहे, यस हा डिनोट म्हणजे मोजत नाही, डिनोट करत असतो यस मध्ये. म्हणजे आपला फॉर्म्युला काय झाला, जो वर्क म्हणजे आपलं काम आहे वर्क, त्याचा फॉर्म्युला काय झाला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बल गुणिले विस्थापन. लक्षात. परंतु हा फॉर्म्युला आपण कधी वापरणार, जेव्हा आपण जो फोर्स आहे तर तो असा आडवा तिथे फोर्स लावत आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल लावत आहे तेव्हा. परंतु या केसमध्ये बघा बरं, असा तिरपा लावला
तिरपा लावला तर जास्त आपल्याला ताकद लागते, म्हणजे काहीतरी कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय जोडावं लागतो, इथे अँगल बनत आहे की नाही, काहीतरी थिटा अँगल बनला आहे, म्हणून हा थिटा अँगल सुद्धा तिथे मोजावा लागतो. म्हणून आपण काय करतो तिथे खरा फॉर्म्युला काय त्याचा, तर एफ गुणिले एस म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट गुणिले कॉस थिटा. आता बघा याचे 3 एक वेळा लक्षात असू द्या. कॉस 0 काय होत असते, 0 डिग्री म्हणजे काय, तर मी याच डायरेक्शनने फोर्स लावला आणि याच डायरेक्शनने तो बॉक्स असा हलायला लागला. म्हणजे अँगल कुठे किती आहे, इथे 0 डिग्री अँगल आहे नाही का, 0 डिग्री हा अँगल आहे. म्हणजे कॉस 0 किती होत असते, 1 होत असते. याची किंमत थोडीशी पाठ करून ठेवा कॉस. आता जर का मी हा जो आहे फोर्स ठीक आहे, आता जर का मी हा कुठेतरी कितीतरी अँगल आहे, समजा किती आहे 45 आहे किंवा 60 आहे, किती अँगल आहे ठीक आहे, तर मग इथे काय करावं लागणार मला, कॉस 60 करावं लागणार. ठीक, तर हळूहळू काय होते मग याची किंमत, आता याची किंमत 1 राहणार का नाही, याची किंमत किती, आता याची किंमत मला माहित नाही. आता याचे कॉस 60 किती होते ते मला, ते गणिताचा भाग आहे, कधी आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये विचारत नाही. एक तर फोर्स किती कसा लावला, एक तर असा लावला किंवा असा आडवा लावला, ठीक आहे, असंच विचारते किंवा उभा लावला, बस एवढंच विचारते. 90 डिग्री, 0 डिग्री, 90 डिग्री आणि 180 डिग्री. ठीक आहे, तर जास्त पाठ करायचं नाही, जेवढं कामाचं आहे तेवढंच पाठ करायचं. तर 60चं काहीतरी असेल, समजा त्याचं काय आहे 1/√2 असं काहीतरी असेल किंवा 1/2 असेल, काही पण असेल. तर हे काय झालं, ते अँगल तिथे ठेवावा लागतो. ठीक आहे, आता जर का या केसमध्ये, ही झाली पहिली केस, या केसमध्ये काय झालं, मी काय लावला, बल या दिशेने लावला आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा याच दिशेने होत आहे, म्हणजे हा जो बॉक्स आहे याच दिशेने आता हलायला लागला. याला काय म्हणणार मी, सकारात्मक कार्य केलं मी. ठीक आहे, सेम काय होते, सकारात्मक पॉझिटिव्ह वर्क केलं, पॉझिटिव्ह वर्क. मग निगेटिव्ह वर्क काय असते, म्हणजे मी फोर्स काय केला, या डायरेक्शनने लावला, परंतु डिस्प्लेसमेंट जे आहे तर ते उलट्या डायरेक्शनने झालं. आता तुम्ही म्हणाल हे कसं पॉसिबल आहे, काही सांगताय का, तर बघा तुम्हाला इथे दाखवतो मी. आता या स्लाइडवरती परत येऊ आपण, पण परत पुढच्या स्लाइडवरती जाऊन तुम्हाला समजून सांगतो ते मी. बघा कसं असतं ते. आता हे आप्पाजी आहे, हे काय करताय, गाडीला असा धक्का देत आहे, म्हणजे काय होतं इथे, या डायरेक्शनने आजोबा, म्हणजे हे बघा या डायरेक्शनने आजोबा धक्का देत आहे आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा याच डायरेक्शनने होत आहे, गाडी पण त्याच डायरेक्शनने जात आहे की नाही, म्हणजे याला काय म्हणणार मी, पॉझिटिव्ह वर्क म्हणणार. ठीक आहे, हे काय झालं, सकारात्मक वर्क झालं. परंतु आता दुसऱ्या केसमध्ये पहा, हा आपला भल्लाल देव. आता भल्लाल देव बघा, आता हा जो बैल आहे याने काय केलं, भल्लाल देवावरती असा फोर्स लावला, परंतु भल्लाल देव म्हणजे या बैलाने इकडे लावला, परंतु भल्लाल देव काय करताय, या फोर्सला त्याच्या विरुद्ध दिशेने लावताय, म्हणजे असा फोर्स लावताय की नाही भल्लाल देव अशा डायरेक्शनने, परंतु तो स्वतः मागे जात आहे की नाही. म्हणजे बघा याने काय केलं, फोर्स या डायरेक्शनने लावला, परंतु तो स्वतः या डायरेक्शनने जात आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट उलट्या दिशेने होत आहे नाही का. याच्यामध्ये अँगल कितीचा आहे, 180 डिग्रीचा अँगल आहे, आणि कॉस 180 काय होत असते, -1 होत असते. ज्या प्रकारे कॉस 0 काय होत असते, 1 होत असते, तर कॉस 180 -1 होत असते. मग कॉस 90 काय होते, कॉस 90 डिग्री काय होत असते, ते 0 होत असते. हे 3च पाठ करायचे, कॉस 0 1, कॉस 90 0 आणि कॉस 180 याची किंमत काय येते, तर -1. का बरं, कारण हे उलट्या दिशेने जात आहे, उलट्या दिशेने, म्हणजे फोर्स मी लावला या दिशेने, परंतु डिस्प्लेसमेंट या दिशेने होत आहे, विस्थापन या दिशेने होत आहे. तर हे काय झालं, त्याचं उदाहरण झालं. निगेटिव्ह, याला आपण काय म्हणणार, मी निगेटिव्ह वर्क डन म्हणणार, याला काय म्हणणार मी, पॉझिटिव्ह वर्क डन म्हणणार. आणि आता तिसरी कॅटेगरी आहे, एक तिसरी कॅटेगरी हे थांबतही नाही वाटते. तिसरी कॅटेगरी काय आहे, हे बघा. आता काय केलं, आता हा जो माणूस आहे याने काय केलं, अशी बॅग डोक्यावरती घेतली, 2 बॅगा घेतल्या, म्हणजे काय केलं त्याने, फोर्स वरच्या दिशेने लावला, परंतु हे बॅग काय वर जाऊन राहिली का, नाही, ही बॅग कशी येऊन राहिली, समोर समोर येऊन राहिली, म्हणजे डिस्प्लेसमेंट अशी सरळ होत आहे, परंतु फोर्स मी असा लावला नाही का, म्हणजे 90 डिग्री झालं की नाही, म्हणजे डिस्प्लेसमेंट कशी होत आहे, अशी होत आहे, परंतु फोर्स त्याने अशा उभ्या वरच्या डायरेक्शनने लावला, म्हणजे 90 डिग्रीचा कोण झाला इथे, आणि 90 डिग्री कॉस 90 म्हणजे काय होत असते, 0 होत असते. आपला फॉर्म्युला काय आहे, वर्कचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स गुणिले यस. तुमचं लक्ष नेहमी याच्याकडे जात असेल, परंतु याच्याकडे लक्ष द्या, ते थांबून नाही राहिला, तर मला काही करता येऊ नाही. पहा, तर एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. आता बघा फोर्स किती लावला, काहीतरी फोर्स आहे, समजा किती लावला, 10 न्यूटनचा फोर्स लावला,
आणि किती मीटर तो चालला, तर समजा किती 5 मीटर चालला, आणि कोणत्या डायरेक्शनने लावला, तर 90, उभ्या डायरेक्शनने लावला, 90 डिग्रीचा कोन आहे म्हणजे cos 90. cos 90 काय होत असते 0. 10 गुणिले 5 किती होतात, 10 गुणिले 5 50, परंतु 50 गुणिले 0 किती होतात 0. म्हणजे मी काम तर केलं, परंतु ऍक्च्युअल मध्ये काम झालं का, ते 0 काम झालं. म्हणजे हा जो कुली आहे त्याने ओझं घेतलं, उचललं, वरच्या डायरेक्शनने साहजिक फोर्स लागतो, त्याने इथून स्टेशनच्या बाहेर घेऊन गेला तो 100-200 मीटर, तरी पण ते काम काय झालं, 0 झालं, कारण त्याने फोर्स उभ्या डायरेक्शनने लावला, डिस्प्लेसमेंट असं केलं त्याच्यामुळे. आलं लक्षात. आपल्याला दिसत आहे ते काम केलं, परंतु ते ऍक्च्युअल काम झालेलं नाहीये. ठीक आहे, आपल्या फॉर्म्युल्यानुसार. चला आता लय झाला भल्लाल देव, आता मागे जाऊ आपण. हा, परत एकदा आपल्या स्लाइडवरती येऊ, परत एकदा रिव्हिजन होऊन जाते. म्हणजे लावलेल्या बलाने किती विस्थापन केले म्हणजेच काय, त्याचा गुणाकार, त्याला आपण काय म्हणतो, कार्य म्हणत असतो. या कार्याला आपण कशामध्ये मोजत असतो, तर जूलमध्ये मोजत असतो. ज्या प्रकारे आपण ऊर्जेला सुद्धा जूलमध्येच मोजलं, त्याच प्रकारे आपण कार्याला सुद्धा जूलमध्येच मोजतो. आलं लक्षात. ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर म्हणजे काय, ज्याला डायरेक्शन नसते. जसं फोर्सला डायरेक्शन असते, डिस्प्लेसमेंटला सुद्धा डायरेक्शन असते, परंतु दोघांच्या गुणाकार असल्यामुळे ते काय होते, डायरेक्शन हीन होऊन जाते. ठीक आहे, म्हणून याला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो, वेक्टर क्वांटिटी म्हणत नाही. ठीक आहे. हा, बलाची दिशा आणि विस्थापन हे जर का सारखे असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सकारात्मक कार्य म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. जर का हे विरुद्ध असेल, 180 डिग्रीचा कोन होत असेल, त्याला आपण म्हणतो नकारात्मक कार्य. आणि जर का लंबरूपी म्हणजे परपेंडिक्युलर जर का असेल, 90 डिग्रीचा कोन जर का असेल, तर त्याला आपण कार्य म्हणतो. होते का तिथे, नाही, 0 कार्य होऊन जाते ते. ठीक आहे. चला आता पुढे. हा बघा, ज्या प्रकारे ऊर्जेचं जे युनिट आहे ते जूल होतं, त्याच प्रकारे कार्याचं सुद्धा युनिट काय आहे, जूलच आहे. आता एक शब्द आहे कार्यक्षमता, इफिशियन्सी म्हणजे काय. इफिशियन्सी म्हणजे काय, की ऊर्जा किती दिली आणि त्यानुसार त्याला किती आउटपुट मिळालं, म्हणजे कार्य किती निघालं. ठीक आहे, याला आपण म्हणतो. जसं टू व्हीलर मध्ये आपण काय भरतो, पेट्रोल भरतो आणि मग ती टू व्हीलर चालायला लागते. परंतु समजा 100 जूल एवढी ऊर्जा आहे त्या पेट्रोलमध्ये, तर कार्य सुद्धा 100 जूल होईल का, नाही होत. कारण त्या पेट्रोलचं ज्यावेळेस केमिकल ज्यावेळेस ते जळते त्यावेळेस ती गरम पण करते, इंजिनला गरम पण करते, त्याच्यामधून आवाज पण निघते. ठीक आहे, फ्रिक्शन पण होते. म्हणजे काही ऊर्जा फ्रिक्शन मध्ये पण जाते, काही ऊर्जा आवाजामध्ये पण रूपांतरित होते, काही ऊर्जा उष्णतेमध्ये पण रूपांतरित होते. म्हणजे पूर्णच्या पूर्ण पेट्रोलचं रूपांतर चालवण्यामध्ये, फोर्स तयार म्हणजे गाडीला समोर ढकलण्यामध्ये होत आहे का, नाही. भरपूर काही जे ऊर्जा आहे ती वाया पण जात आहे. त्याला एंट्रोपी म्हणतो असतो आपण, ते तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर कोणतंही इंजिन असू द्या, जगातलं कोणतंही इंजिन 100% इफिशियंट नसते. जेवढी त्याला ऊर्जा दिली तर पूर्णच्या पूर्ण ऊर्जेचं रूपांतर तो कार्यामध्ये करत नाही. काही ऊर्जा जी आहे तर ती वाया सुद्धा जाते, काही ऊर्जेचं रूपांतर वेस्ट मध्ये पण होऊन जाते. ठीक आहे, म्हणून प्रत्येक कोणतीही इंजिनचं इफिशियन्सी 100% होऊच शकत नाही, इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. तर इफिशियन्सी जर का आपल्याला काढायला लावली तर आपण काय करणार, की आउटपुट किती मिळालं आपल्याला आणि इनपुट किती दिलं. म्हणजे आउटपुट म्हणजे काय, तर आपल्याला कार्य किती मिळालं आणि इनपुट म्हणजे ऊर्जा किती दिली त्याला. ठीक आहे, ऊर्जेला जी ऊर्जा आहे एनर्जी किती लावली इथे. ठीक आहे, आणि ह्या दोघांना 100 ने गुणाकार करायचा, म्हणजे पर्सेंटेज मध्ये आपल्याला उत्तर निघते. समजा किती ऊर्जा लावली मी, 20 जूलची ऊर्जा लावली, परंतु कार्य किती निघालं, फक्त 16 जूलचं कार्य निघालं, गुणिले 100. तर काय होईल याचं उत्तर, ह्या दोघांना 4 ने भाग जातो, तर 4 चोक 16 आणि 4 पंचे 20, म्हणजे 4/5 गुणिले 100. तर याने भाग जातो, 5 1 5, 5 2 10, 0. म्हणजे काय होते, 4 आणि 2 किती होतात, हे 80. म्हणजे 80% इफिशियन्सी झाली याची. ठीक आहे, कशा प्रकारे कार्यक्षमता इफिशियन्सी काढायची तुम्हाला समजलं असेल. यानंतर आहे शक्ती, पॉवर. आता पॉवर म्हणजे काय, तर कार्य करण्याचा दर. तो म्हणजे एक व्यक्ती आहे जो काम 1 तासामध्ये करत आहे आणि दुसरा व्यक्ती आहे तेच काम तो 10 मिनिटांमध्ये करत आहे. म्हणजे जो लवकर काम करताय तो जास्त पॉवरफुल झाला, तो जास्त शक्तिशाली झाला. म्हणून शक्ती म्हणजे काय, शक्ती म्हणजे कार्य करण्याचा दर, रेट ऑफ डुईंग वर्क. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम जो करतो त्याला आपण जास्त शक्तिशाली म्हणतो, जास्त पॉवरफुल म्हणतो. ठीक आहे, म्हणून त्याचा फॉर्म्युला काय होणार, पॉवर म्हणजे काय, तर त्याने किती काम केलं आणि किती वेळेमध्ये केलं. जे वर्क आहे, काम जे आहे ते कशामध्ये मोजतो आपण, जूलमध्ये मोजतो. आणि टाइम जो आहे, वेळ, तो कशामध्ये मोजतो आपण, सेकंडमध्ये मोजतो. म्हणून हा जो पॉवर आहे तर पॉवरचं युनिट काय बनून जाईल, तर जूल पर सेकंद. ठीक आहे, तर यालाच दुसरं युनिट आहे वॅट. कारण वॅट नावाचा एक व्यक्ती होता, त्याने त्याचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे सरळ याला जूल पर सेकंडच्या जागी आपण वॅट वापरत असतो. लक्षात. म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, वर्क अपॉन टाइम. ठीक आहे,
कार्य भागिले वेळ काळ, तर याचा युनिट काय झालं त्याचं जूल पर सेकंड किंवा त्याला वॅट म्हणत असतो आपण. ठीक आहे. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट, तर सरळ 750 वॅट असं लक्षात असू द्या, कारण याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे. खूप जुने प्रश्न आहेत ते, म्हणजे 2013-14 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, पण तो काही सांगता येत नाही, विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे माहित असलेलं बरं राहते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे काय तर 746 वॅट. ठीक आहे. आता बघा, आता हे एक पॉवर झाला. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी एक पॉवर आहे इलेक्ट्रिसिटीमध्ये. इलेक्ट्रिसिटीमध्ये पॉवर आपण पाहिलेला पण आहे की पॉवर म्हणजे काय तर वोडाफोन आयडिया, पी इज इक्वल टू व्ही आय. व्ही आय म्हणजे काय, व्ही म्हणजे वोडाफोन, आय म्हणजे आयडिया, व्ही आय. आता तर तेच जर का या आणि आपल्याला दुसरा फॉर्म्युला माहित आहे की व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही म्हणजे काय व्होल्टेज, आय म्हणजे करंट आणि आर म्हणजे रेजिस्टन्स. तर आपण व्हीच्या जागी आपण आय आर पण वापरू शकतो. व्हीच्या जागी सरळ आय आर ठेवा तुम्ही, आय गुणिले आय आर, म्हणजे व्हीच्या जागी आपण आय आर वापरला तर काय होणार, आयचा वर्ग होणार आय स्क्वेअर आर. म्हणजे पॉवर इज इक्वल टू व्ही आय तर आहे, परंतु सोबत आय स्क्वेअर आर पण राहू शकते, म्हणून इथे बघा आय स्क्वेअर आर पण लिहिला. आता आयच्या जागी आपण दुसरा वापरू शकतो, म्हणजे याच फॉर्म्युल्यामध्ये आय कसा होईल व्ही भागिले आर. ठीक आहे. त्या आरला जर का आपण खाली घेऊन गेलो तर व्ही भागिले आर होऊन जाईल. तर आता काय करा तुम्ही, आयच्या जागी व्ही अपॉन आर ठेवा. इथे आयच्या जागी व्ही अपॉन आर जर का ठेवला तर काय होईल हे वर्क करतो मी. आयच्या जागी मी इथे काय ठेवतो व्ही अपॉन आर गुणिले व्ही, काय होणार आहे व्हीचा स्क्वेअर होणार, म्हणजे व्ही स्क्वेअर भागिले आर. म्हणजे पहा, म्हणजे पॉवरचा 3 फॉर्म्युले झाले. व्ही आय वोडाफोन आयडिया हे पाठ करून ठेवायचं, मग त्याच्या जागी मग दुसरं टाकून पाहायचं काय फॉर्म्युला बनतो पाहायचं. मग तर पॉवर इज इक्वल टू व्ही आय किंवा आय स्क्वेअर आर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर. लक्षात, हा सुद्धा पॉवरचा फॉर्म्युला झाला इलेक्ट्रिसिटीमध्ये. ठीक आहे. आता बघा, आता पॉवरचे फॉर्म्युले आपण दोन्ही पाहिले, वर्क अपॉन टाइम आणि त्याच्यानंतर वोडाफोन आयडिया व्ही आय. आता काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, जसं जे गणितं येतात. तर आपल्या घरामध्ये एवढ्या वॅटचा बल्ब आहे, तो एवढा वेळ म्हणजे पूर्ण 1 महिना चालू ठेवला, 2-2 तास प्रत्येक दिवशी, तर मग तो किती खर्च करेल, म्हणजे किती पैसे लागेल आपल्याला, बिल किती येईल. तर अशा प्रकारचे प्रॅक्टिकल गोष्टी विचारतात. आता बघा, जे घरी जी इलेक्ट्रिसिटी येते तर ती युनिटमध्ये मोजतो आपण. 1 युनिट नाही का, आपण म्हणतो की या महिन्यामध्ये तर आपलं 60 युनिट बिल, म्हणजे 60 युनिट वीज जळली. ठीक आहे. आपण म्हणतो या उन्हाळ्यामध्ये तर 100 युनिट वीज जळली. 1 युनिट म्हणजे काय, 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट अवर. 1 किलोवॅट अवर म्हणजे एक प्रकारे किती काम केलं ना त्या इलेक्ट्रिसिटीने, किती काम केलं. आता इलेक्ट्रिसिटीचा वापर कोण करते, बल्ब करते. ठीक आहे. किंवा फॅन करते. तर फॅन घुमला म्हणजे काय केलं त्याने काम केलं ना, नाही का. तर हे एक प्रकारे काय आहे, कामाचं युनिट आहे काम. फॅनने किती फॅनने किती युनिट खाल्लं, म्हणजे फॅनने किती किलोवॅट अवर खाल्लं, म्हणजे फॅनने किती काम केलं. ठीक आहे. असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण काढू शकतो का, तर हो पहा ना तुम्ही, पॉवरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ठीक आहे. कार्य भागिले वेळ. आता त्याने काम किती केलं तर कसं करणार मी, डब्ल्यू कसं लिहिणार, डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू टी. आता पॉवर जे असते त्याचं युनिट काय आहे वॅट, आताच आपण पाहिलं, आणि टाइमचं युनिट काय आहे सेकंद. ठीक आहे. परंतु प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण काय करत असतो, वॅट खूप छोटा आहे, सेकंद खूप छोटा आहे, तर आपण तासामध्ये गणित करत असतो. म्हणजे सेकंदचं रूपांतर आपण तासामध्ये करतो, आवरमध्ये करतो, आणि वॅटचं रूपांतर किलोवॅटमध्ये करतो, म्हणजे किलोवॅट. अशा प्रकारे किलोवॅट मध्ये आपण सगळे गणित सोडवत असतो. तर 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट होत असते, एवढं एक लक्षात असतं. 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट अवर. 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट अवर. ठीक आहे. याच्या पुढे लक्षात असू द्या, बल्बने 1 युनिट खाल्लं म्हणजे लाईटाने 1 युनिट वीज खाल्ली म्हणजे 1 किलोवॅट अवर तेवढं त्याने काम केलं, असं त्याचा अर्थ होते. एवढं जर का समजलं तर तुम्हाला पुढचे सगळे गणित सोडवता येतील. पहा, सोडवू आपण गणित. बघा, राज्यसेवा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न. काय प्रश्न आहे, एका वाफेच्या इंजिनला 3.6 गुणिले 10चा पॉवर 9 जूल पर मिनिट दराने उष्णता पुरवली जाते. त्यापासून इंजिन काय करते तर 5.4 गुणिले 10चा पॉवर 8 जूल पर मिनिट दराने कार्य करते. म्हणजे उष्णता किती पुरवली, एवढी पुरवली, परंतु त्याने काम किती केलं, एवढं काम केलं. तर अशा इंजिनची कार्यक्षमता इफिशियन्सी काढा. आता आपण पाहिलं इफिशियन्सी कशी काढत असतो आपण, त्याला ऊर्जा किती पुरवली आणि त्याने काम किती केलं, नाही काम किती केलं वर ठेवायचं, जे कमी आहे ते वर ठेवायचं. त्याने काम किती केलं भागिले आणि त्याला ऊर्जा किती पुरवली, याचा आणि याला गुणाकार कशाने करायचा, 100% गुणाकार करायचा. आता काम किती केलं इथंच दाखवलेलं आहे, मी इथे लिहितो, तिथे जागा होत नाही. तर काम किती केलं काम यांनी 5.4 गुणिले 8चा पॉवर 10चा पॉवर 8.
5.4, मी काय बोलून राहिलो मला समजत नाही, 5.4 गुणिले 10चा पॉवर 8, ठीक आहे, भागिले ऊर्जा किती पुरवली 3.6 गुणिले 10चा पॉवर 9, 10चा पॉवर 9, बरोबर. दोघांचं युनिट सारखंच आहे, जूल पर मिनिट, याचं पण जूल पर मिनिट. आता काय करतो मी, 10 वरती 8 शून्य आहे, 10चा पॉवर 8 म्हणजे 10 वरती 8 शून्य, याच्यावरती 10 वरती 9 शून्य आहे, ठीक आहे. मी काय करतो, याला दोन्हीकडे 8 करतो, म्हणजे कसं होईल, बरं होऊन जाईल, सोपं होईल. दोघांची पहिले तर मी कशाला कन्फ्युजन वाढेल त्याच्यामुळे मी सरळ जसंच तसंच ठेवतो. फक्त इथे काय करतो मी, 10चा पॉवर 8 आहे ना इथे, भागिले इथे पण काय करतो मी 10चा पॉवर 8च करतो आणि गुणिले 10 करतो, ठीक आहे. म्हणजे 10चा पॉवर 8 गुणिले 10 काय होईल, 10चा पॉवर 9 होईल, जसंच तसं आहे. आता आपल्याला कट करायला सोपं जाते. बघा 10चा पॉवर 8 कट होते, डायरेक्ट कट झाला, ठीक आहे. आता बघा, आता इथे काय होते, आता या दोघांचे पॉईंट पण काढून टाका, पॉईंट पण डायरेक्टच निघते, ठीक आहे. तर या 5.4च्या बदल्यात मी काय इथे 54 लिहितो आणि 3.6च्या बदल्यात इथे मी 36 लिहितो सरळ. आता काय होईल, गुणिले 1/10 एवढंच उरलं. आता 54 ने 36ला कशाने भाग जातो का, तर बघा जातो, 18 ने भाग जातो, 18 का 18, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 18 दुनी 36 आणि 18 त्रिक 54, म्हणजे काय होईल इथे 3/2 आणि इथे 10, ठीक आहे. अरे हे तर विसरलोच होतं आपण, गुणिले 100 करायचं आहे, पर्सेंटेज काढायचं आहे ना इथे, गुणिले 100, इथे पण गुणिले 100 करा आणि इथे सुद्धा गुणिले 100 करा. आता 1 0 1 0 काढला, ठीक आहे. बेग बे बेदून 4 बेलिक्सा बेचोकाट 2×5 म्हणजे इथे 5 गुणिले 3 काय उरलं इथे, 5 गुणिले 3 किती होतात हे 15. उत्तर काय आलं 15, फक्त 15, हो 15% आहे, म्हणजे उत्तर काय आलं आपलं इथं 15%. हे झालं आपलं उत्तर. लक्षात काही कुठे चुकलं नाही ना, मला बघू द्या. हा 10 0 0 काढला, 5 5 त्रिक 15, उत्तर काय आहे 1 15%, ठीक आहे. पुढचं बघा, राज्यसेवा 2020, 300 वॅटचे एक धुलाई मशीन, वॉशिंग मशीन प्रतिदिन 1 तास चालवली जाते. जर एका युनिटचा दर 3 रुपये आहे, तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च सांगा म्हणते. म्हणजे सरळ काय झाला त्याचा अर्थ, एक युनिटचा दर किती आहे 3 रुपये आहे. एक युनिट म्हणजे काय, किलोवॅट अवर, म्हणजे एक प्रकारे त्याने काम किती केलं, कशाचं युनिट आहे, कामाचं युनिट आहे ना, कामाचं युनिट आहे नाही का. त्या बल्बने किती काम केलं किंवा त्या वॉशिंग मशीनने किती काम केलं, तर त्याचं युनिट आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, किती त्याने काम केलं, त्या मशीनने किती काम केलं, त्याच्यानंतर मग गुणिले 3 करायचं, म्हणजे आपल्याला पैसे निघेल, किती खर्च झाला त्याचा ते निघेल. तर आता काम किती झालं, तर हे कसं काढतो आपण, वर्क कसं काढतो, पॉवर गुणिले टाइम, नाही का, असंच वर्कचा फॉर्म्युला आहे. आता पॉवर, ही जी मशीन आहे ती किती वॅटची आहे, 300 वॅटची आहे, पहिलेच दिलेलं आहे 300 वॅट, ठीक आहे. हे काय आहे, वॅट आहे, गुणिले ही जी धुलाई मशीन आहे किती वेळ चालली, तर काय म्हणते की प्रत्येक दिवशी 1 तास चालते. आणि कोणता महिना सुरू आहे, मार्च महिना, पूर्ण मार्च महिनाभर 1 तास चालवली. म्हणजे मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात, जानेवारी फेब्रुवारी मार्च, जास्त आहे म्हणजे काय 31 दिवस असतात. म्हणजे इथे काय करतो मी, प्रत्येक दिवशी 1 तास गुणिले 31 दिवस, म्हणजे कशामध्ये निघालं, अवरमध्ये, ठीक आहे. तर काही इथे 300 वॅट, ठीक आहे ना, गुणिले 31 अवर. आपल्याला काय पाहिजे, वॅटमध्ये नाही पाहिजे, किलोवॅटमध्ये पाहिजे. किलोवॅट म्हणजे पाहिजे म्हणजे काय, तर भागिले काय करायला लागेल आपल्याला, 1000 करायला लागेल, म्हणजे 300 भागिले 1000. आता काय होईल मग, आता हे किलोवॅट म्हणू आपण याला, गुणिले 31, ठीक आहे, 31 अवर. आता बघा 300 भागिले 1000 म्हणजे काय होत असते, 0.3 लिहितो मी डायरेक्ट, ठीक आहे. 0.3 गुणिले 31 किलोवॅट अवर. तर हे काय झालं, हे झालं आपलं आता पहिले गुणाकार करावा लागेल, त्याचा गुणाकार करणं आता थोडंसं हवा. 3 × 3, त्याच्यानंतर 3 त्रिक 9, आणि पॉईंट एक सोडून पॉईंट आहे, म्हणजे 3.9.3, हे काय झालं, त्याचं युनिट झालं किलोवॅट अवर, म्हणजे एवढं युनिट खाल्लं, ठीक आहे. आता काय म्हणते की प्रत्येक युनिटचा दर किती आहे, तर 3 रुपये आहे, प्रत्येक युनिटचा दर 3 रुपये आहे. तर मी इथे काय करणार, मी किती युनिट आहे एकूण 9.3, गुणिले काय करावं लागणार मला, 3 करावं लागणार, ठीक आहे. आता बघा बरं किती येते,
3 त्रिक 9, ठीक आहे. त्याच्यानंतर 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 आणि एक नंतर पॉईंट, म्हणजे इथून बघा एक 27.9, 27.9 रुपये एवढा खर्च आला आपल्याला. 27.9 आहे का कुठे? 27 हे बघा, शेवटचा ऑप्शन आहे 27.9. 27 म्हणजे 27 रुपये 90 पैसे एवढं त्याचं उत्तर आलं. लक्षात. अशा प्रकारे आपल्याला काढायचं असते. सोपी आहे, फक्त आपल्याला गणित कॅल्क्युलेशन करता आली पाहिजे. वजाबाकी, त्याच्यानंतर बेरीज, गुणाकार, भागाकार हे पाहिजे आपल्याला. त्यानंतर बघा राज्यसेवा 2021 त्याच्यानंतरच्या वर्षी प्रश्न विचारला की एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती काढा. ती शक्ती कशी काढतो आपण? पॉवर म्हणजे काय? तर काम करण्याचा दर, रेट ऑफ डुईंग वर्क. त्याने काम किती केलं भागिले किती वेळ लागला. आता त्याने काम किती केलं, काम कशामध्ये मोजतो आपण? वर्क जे असते ते आपण कशामध्ये मोजतो? जूलमध्ये मोजतो, ठीक आहे. जूलमध्ये आणखी काय मोजतो आपण? ऊर्जा पण मोजतो की नाही, म्हणजे कार्य पण मोजतो आपण याच्यामध्ये आणि त्याचप्रकारे ऊर्जा पण मोजतो, ठीक आहे. आता त्याने काय केलं? 25 किलोची बॅग वर घेऊन गेला. आता हे हाईट दिलेली आहे. आता हाईट संबंधी कोणती ऊर्जा आहे? पोटेन्शियल एनर्जी. एकच आहे ना, एकच उरते. म्हणजे वर्कच्या जागी आपण पोटेन्शियल एनर्जी लिहू शकतो. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? mgh, ठीक आहे. तर एम किती आहे? वस्तुमान किती आहे या बॅगचं? 25 किलो आहे. इथे काय लिहितो मी? 25 किलो. 25 गुणिले ग्रॅव्हिटी जी आहे ती किती असते? 9.8. तर आपल्याला पहिलं ऑप्शन पहा, खूप दूर दूर आहे. 1200, इकडे 40, 1 आणि 225 म्हणजे दूर दूर आहे. तर आपण सरळ 9.8च्या जागी 10 घेऊ शकतो, ठीक आहे. गुणिले हाईट किती आहे? किती उंचीवर घेऊन गेला तो? तर 5 मीटर वरती घेऊन गेला. सगळं मीटरमध्ये आहे. तर बघा बरं आता काय येते? 25 गुणिले 5 किती होतात? 125. 125 गुणिले 10 तर 1200. 125 गुणिले 10 म्हणजे 1250, ठीक आहे. हे काय झाली आपली जूल. हे काय झालं? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय? एक प्रकारे त्याने एवढं काम केलं. पोटेन्शियल एनर्जी सुद्धा जूलमध्ये मोजतो आणि कार्य सुद्धा आपण कशात? जूलमध्येच मोजतो. म्हणजे सरासरी त्याने एवढं काम केलं, ठीक आहे. आता पॉवर काढायचं आपल्याला. तर पॉवर काढायचं म्हणजे वर्क भागिले टाइम. त्याने किती वेळात? 30 सेकंदमध्ये हे काम केलं म्हणते. तर म्हणजे काय करणार मी इथे? 1250 भागिले काय करणार मी इथे? 30 सेकंद करणार. म्हणजे 00 पहिले तर 00 कट करतो. आता बघा, आता उत्तर आपल्याला काढायचं आहे. आता 125 ला 3 ने भागायचं आहे. तर 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 चौक 12 म्हणजे इथे 4. पुन्हा म्हणजे असं नाही जमत आपल्याला. तर आपण काय करतो? आपलं गणित कच्चं आहे ना. तर मग इथे 3 भागिले 125. तर 3 चौक 12, 3 चौक 12, ठीक आहे. इथे किती आला? 0. हा चला इथे 5. 3 1 3, 3 1 3, इथे किती येते? आता किती उरते? 2 उरते. आता भाग जातो का? नाही जात. मग इथे काय करतो आपण? पॉईंट देतो आणि इथे एक 0 वाढवतो. आता बघा 3 1 3, 3 चौक 12, 3 5 15, 3 सकम 18. हा 3 सकम 18 तर 6. इथे किती येतात? 18. म्हणजे इथे किती उरलं? 2. म्हणजे आता 6 येत राहणार. म्हणजे 41.6 आपलं उत्तर आलं पाहिजे. 41. हा 41 हे 40 पॉईंट. बरं आपलं उत्तर 41 आलं. इथे 40 आहे. का बरं? कारण इथे गुरुत्वाकर्षण किती? 9.8 असते. परंतु आपण किती घेतलं? 10 घेतलं. म्हणजे साहजिक आहे आपलं उत्तर थोडंसं जास्त येणार होतं. म्हणून 40च्या बदल्यात 41 आपलं उत्तर आलं, ठीक आहे. तर आपलं उत्तर सरासरी आपल्याला काय शेवट दूरच आहे ना ऑप्शन, त्याच्यामुळे आपण एवढी रिस्क घेऊ शकतो. उत्तर किती आपलं 40 वॅट, ठीक आहे. किती आलं? 40.83 सरासरी, ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. राज्यसेवा 21चा प्रश्न. आता ग्रुप सी 2018 मध्ये प्रश्न विचारला. काय विचारला प्रश्न? की जर 0.2 अँपियर इतकी विद्युतधारा 100 रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्रीमधून म्हणजे प्रेसमधून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती जूल उष्मा निर्माण होईल? हीट किती निर्माण होईल? हीटचा प्रश्न विचारला आहे. तर ठीक आहे, मग आपण तर मला वाटतं हे याच्या आधी पण घेतलेलं आहे, तरी पण आता आपण आपल्या पद्धतीने पाहू. बघा, सर्वात काय म्हणलं? किती जूल उष्मा तयार होईल म्हणते. म्हणजे उष्णता कशामध्ये मोजतो आपण? जूलमध्ये मोजतो. म्हणजे सरळ काय तर किती काम करेल असं त्याचा अर्थ होते.
आपल्याला माहिती आहे पॉवरचा फॉर्म्युला काय आहे. पॉवर म्हणजे काय तर कार्य भागिले टाइम. आपल्याला कार्य काढायचं आहे ना सर, कारण जूल मध्ये उत्तर आहे म्हणजे आपल्याला जूल काढायचं आहे. तर कार्य वर्क काय होईल पॉवर गुणिले टाइम. आता पॉवरचे आपल्याला दोन फॉर्म्युले माहित होते. पॉवर रेट ऑफ बिंग W भागिले टी, आणि दुसरं काय आहे करंट इलेक्ट्रिसिटी मधला तर V आहे, वोडाफोन आयडिया. ठीक आहे. तर आपल्या जवळ काय काय आहे एम्पियर करंट आहे, त्याच्यानंतर रेजिस्टन्स आहे. आपल्याजवळ आपल्या फॉर्म्युलामध्ये मग I आणि R असायला पाहिजे. मग आपल्याला फॉर्म्युला बदलावा लागेल. म्हणजे V च्या जागी आपण काय करू शकतो आपल्याला माहिती आहे. तसे आपल्याला 3 फॉर्म्युले पाठ केले होते तरी पण आपण काढतो आता. V इज इक्वल टू IR. तर V च्या जागी मी IR वापरू शकतो. तर V च्या जागी IR गुणिले I. तर काय होईल I चा वर्ग R. आपला फॉर्म्युला काय होईल I स्क्वेअर R. तर मी तर P च्या जागी काय वापरणार I स्क्वेअर R आणि हा T. अशा प्रकारे आता बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे टाकून देऊ. I च्या जागी काय आहे 0.2 अँपियर आहे, याचा वर्ग गुणिले R किती आहे रेजिस्टन्स 100 ओहम गुणिले टाइम किती आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. इथे 60 सेकंद मध्ये सगळं खेळ खेळावा लागतो. जूल मध्ये आहे ना. ठीक आहे. किलोवॅट आवर मध्ये विचारलं का नाही जूल मध्ये. तर बघा 0.2 चा वर्ग किती होतो 0.04 होतो. लक्षात. गुणिले 100 गुणिले 60. 100 गुणिले 0.04 किती होतात 4. सरळ इकडचे 2 पॉईंट इकडचे 2 शून्य काढले. ठीक. गुणिले आता 60 किती होतात हे 4 गुणिले 60 किती होतात 6 चोक 24 240 जूल. हे आपलं उत्तर असायला पाहिजे 240 दुसरा नंबरचा ऑप्शन. ठीक आहे. आणखी आहे का ग्रुप बी सी 2023 ग्रुप बी आणि सी चा सोबत पेपर झाला होता. तर विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणामध्ये असते. विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती म्हणजे काय पॉवरचा फॉर्म्युला आताच आपण पाहिला. पॉवर इज इक्वल टू वोडाफोन आयडिया VI. त्याच प्रकारे दुसरा कोणता आहे पॉवर इज इक्वल टू I स्क्वेअर R. आणखी तिसरं कोणतं होतं V स्क्वेअर अपॉन R. असे 3 फॉर्म्युले होते की नाही करंट इलेक्ट्रिसिटी मधल्या पॉवरचे. तर आता तुम्ही म्हणाल की हे करंट इलेक्ट्रिसिटी इथं कुठं घातलं पॉवरच आहे ना, त्याच्यामुळे तिकडचा पॉवर आणि इकडचा पॉवर एकत्र शिकवला मी. ठीक आहे. तर बघा तर काय म्हणते की विद्युत धारेने म्हणजे करंटने विद्युत रोधकात म्हणजे रेजिस्टन्स मधून खर्च केलेली शक्ती म्हणजे अशी शक्ती पाहिजे आपल्याला पॉवर ज्याच्यामध्ये I करंट आणि रेजिस्टन्स हे 2 गोष्टी आहेत. तर I आणि R कोणत्या याच्यामध्ये आहे या फॉर्म्युल्यामध्ये आहे दुसऱ्या नंबरच्या. ठीक आहे. यानुसार मग आपल्याला उत्तर शोधायचं आहे. पहिलं ऑप्शन काय आहे विद्युत रोधकातील विद्युत धारेचा वर्ग. विद्युत धारा म्हणजे करंटचा वर्ग आहे का हो बरोबर आहे हे बरोबर आहे. दुसरं विचारून वाचून पहा. विद्युत रोधकातील विद्युत धारेचा घन क्यूब आहे का नाही आहे हे चुकीचं आहे. विद्युत रोधकातील विद्युत धारेचा वर्गमूळ हे सुद्धा चुकीचं आहे. स्क्वेअर रूट पण नाही आहे. आणि त्यातील विभावांतराचा वर्ग. विभावांतर म्हणजे काय म्हणजे हे व्होल्टेज तर व्होल्टेजचा वर्ग. तर V स्क्वेअर आहे का इथे V स्क्वेअर नाही. तुम्ही म्हणाल की इथेच आहे V स्क्वेअर परंतु आपल्याला व्होल्टेज बद्दल विचारला का नाही. या प्रश्नामध्ये विद्युत धारेने विद्युत रोधकातून म्हणजे I ने R मधून किती काम केलं तर हे विचारलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे V चा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. हे तर चुकीचं आहे. ऑप्शन काय आपला पहिलं बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न आहे का इथे हे प्रश्न संपले. करंट इलेक्ट्रिक आपलं हे वर्क पॉवर एनर्जीचे सगळे प्रश्न आपण इथे पाहिले. ठीक आहे. धन्यवाद.